बाबा, आयुष्यातील घनदाट सावली. नमस्कार. आजचा व्हिडिओ तुमच्या माझ्या सर्वांच्या बाबांसाठी. बाबा म्हटलं की बऱ्याच जणांना वाटतो तो रागीट आणि कणखर, पण वरतून सर्वांना रागीट आणि कणखर दिसणाऱ्या बाबांच्या मनाला कधी तुम्ही समजून घेतलंय का? खरंच असे असतात का बाबा? तर नाही, ते असे मुळीच नाही. आपल्याला वरतून रागीट आणि कणखर वाटणाऱ्या बाबांचं मन तितकंच हळवं आणि प्रेमळ असतं. पण हो, ते तसं कधी जास्त व्यक्त करत नाही. पण त्यांची आपल्या लेकरांसाठी धडपड मात्र सगळं सांगून जाते. या मतलबी जगात आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे बाबा. मी देवाला कधी बघितलंही नाही आणि भेटली नाही, पण मला वाटतं कदाचित तो बाबांसारखा दिसत असावा. म्हणून माझ्यासाठी देव म्हणजे बाबा. बाबासोबत असले की जगातलं प्रत्येक दुःख सहन करण्याची शक्ती मिळते. बाबांइतका श्रीमंत माणूस मी कधी बघितला नाही. कारण तुम्हाला काही हवं असेल ते कधी नाही म्हणणार नाही. मग ती वस्तू घेण्यासाठी त्यांना किती धडपड करावी लागली असेल याचा आपल्याला अंदाजही नसतो. स्वतःची स्वप्न, स्वतःची इच्छा मागे ठेवून आपल्याच स्वप्नांना स्वतःची स्वप्न बनवतात आणि ते पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्नही करतात. माझे बाबा माझ्या मनातील एक सगळ्यात सुंदर आणि हळवा कोपरा, आणि आपल्या घरासाठी ते एक खंबीरपणा, आपल्या आईसाठी तिचं सौंदर्य. बाबा म्हणजे स्वतःसाठी कमी आणि आपल्यासाठी जास्त जगणारी व्यक्ती. असे हे बाबा. बाबा म्हणजे खरीखुरी देवाची मूर्ती. तुम्हाला आयुष्यात कधीही डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं तर बाबांशी बोला. तुम्हाला जगातल्या कुठल्याही मोटिवेशनची गरज भासणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या बाबांना शेअर करायला विसरू नका. आणि हो, मलाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद.